नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय मराठा आरक्षणाचा आहे. वास्तविक इतके दिवस मी तो का बोललो नाही असं अनेकांना वाटेल. अनेकांनी मला आग्रह धरला म्हणूनच हा विषय मी बोलतोय. आणि ते बोलण्याचं दुसरं एक कारण असं आहे की मी तब्बल आठवडाभर होत आला, 5-7 दिवस झाले असतील, त्या विषयावर उलटसुलट जे चालू आहे त्याला स्थगिती का मिळाली नाही किंवा जे काय असतील ते मी बघत होतो. त्याच्या प्रतिक्रिया मला कोणीतरी खरं बोलावं ही अपेक्षा होती. मग लगेच विरोधी पक्षांची सल्लामसलत मुख्यमंत्री करणार, सर्वपक्षीय बैठक करणार, परत एकदा काहीतरी मागणी करणार, कुठेतरी केंद्राने लक्ष घालावं, ह्या सगळ्या चर्चा मी ऐकत होतो. केंद्र सरकार त्यात लक्ष का घालत नाही? मित्रांनो, मराठा आरक्षण हा विषय किंवा त्याच्यावरचा जो काही कायदा करण्यात आलेला आहे तो जो विधानसभेने केला असेल तर त्याच्यात केंद्राचा हस्तक्षेप कसा काय होऊ शकतो सांगा. केंद्राचा हस्तक्षेप कसा काय होऊ शकतो? हा कायदा केंद्राने केलेला नाही, राज्याने केलेला आहे. आणि असे कायदे अनेक राज्यांनी केलेले आहेत. हे सत्य का बोललं जात नाही? अगदी मराठा आरक्षणाचे पाठीराखे असोत, विरोधी पक्ष असोत किंवा वेगवेगळे राजकीय पक्ष असोत, हे एक सत्य का बोलत नाहीत की हा राज्य सरकारचा कायदा आहे आणि त्यात केंद्र सरकार कुठलाही हस्तक्षेप करू शकत नाही, कारण तो केंद्राचा कायदा नाही आहे. आता लक्षात घ्या की हाच कायदा जो आहे मराठा आरक्षणाचा, तसाच राजस्थानात कायदा झालेला आहे, हरियाणामध्ये झालेला आहे, आणखी अनेक राज्यात असे कायदे झालेले आहेत. तेही अडकून पडलेले आहेत. गुज्जर असेल किंवा गुजरातचा आहे, बाकीच्यांचं सोडून द्या. मोदी कितीही झाले पंतप्रधान तरी त्यांचा जीव गुजरातवर आहे हे सतत बोललं जातं. गुजरातला पक्ष काय ते अधिकचं दिलं जातं वगैरे वगैरे. मग गुजरातमध्येच भाजपच्याच सरकारने पाटीदारांच्या आरक्षणाचा जो कायदा केला आहे तोही असाच अडकून पडला आहे. मग त्यामध्ये केंद्र सरकार किंवा पंतप्रधान का हस्तक्षेप करत नाही हा प्रश्न जे विचारतात की मराठा आरक्षणाच्या वेळेला केंद्र सरकारची काही जबाबदारी नाही का, मग तोच प्रश्न तसाच्या तसा उलटाही विचारला गेला पाहिजे की पाटीदारांच्या बाबतीत BJP सरकारनेच कायदा केला गुजरातमध्ये, मग त्याच्याशी पंतप्रधान सापत्न भावाने वागतात का? महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाही म्हणून असेल तर मग गुजरातचं काय? राजस्थानमध्ये जो कायदा झाला तो सुद्धा भाजपच्या सरकारच्याच काळात झालेला आहे. तो गुज्जर आरक्षणाचा काय होता तो, मग तो का अडकून पडलाय? त्यात केंद्राने हस्तक्षेप का केला नव्हता हा प्रश्न का विचारला जात नाही? जेव्हा चर्चा चालतात टीव्हीवर मी ऐकतो, अगदी त्यातले अँकर पण बदमाश वाटायला लागले मला आता. कारण आरक्षणाचं घोडं कुठे अडलंय ते सत्य बोलायची कोणाची हिंमत नाही. जाऊन थांबायचं तमिळनाडूवर. तमिळनाडूमध्ये 50% अधिक काहीतरी 69% आरक्षण आहे. मग तिथे चालतं तर उरलेल्या राज्यात का चालणार नाही? तुम्हाला वाटतं हा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झालेला नाही? तमिळनाडूचं जे 69% आरक्षण आहे हा विषय सुप्रीम कोर्टात गेलेला नाही. मग सुप्रीम कोर्ट त्याची अडवणूक करत नाही आणि आमची अडवणूक का करतं? हा सगळा उहापोह सुप्रीम कोर्टात झालेला आहे. पण त्याच्याविषयी कोणी चकार बोलणार नाही, एक शब्द बोलणार नाही. किंबहुना 9वं परिशिष्ट 9th शेड्यूल त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आरक्षणाचा मी दीर्घकाळ धुमाकूळ ऐकतोय. याच्यापूर्वी जेव्हा राज्य सरकारने केलं तेव्हाही मी हा विषय लिहिला होता ब्लॉगवर, तेव्हा मी व्हिडिओ बनवत नव्हतो की हे सत्य का बोललं जात नाही की हे सगळं जे काय तारू आहे आरक्षणाचं
हे 9वं शेड्यूल 9 शेड्यूल या खडकावर आपटून हे तारू फुटणार आहे हे मी 2-3 वर्षापूर्वी माझ्या जागता पहारा या ब्लॉगवर लिहिलेलं होतं. पण कोणाला वाचायचं आहे? आम्हाला खोटं बोललेलं चालेल, पण आवडणारं खोटं बोला, नावडणारं सत्य बोलू नका. हीच जर अपेक्षा असेल तर मग तुम्हाला सत्याचा आरसा कोणी दाखवायचा? आज सुद्धा कोणी त्या 9 शेड्यूलबद्दल बोलत नाही आहे. हे मी भाकीत केलेलं खरं ठरल्याचा मला आनंद नाही. मी तो धोका दाखवत होतो, वेडी वाकडी वळणे, अपघाती क्षेत्र असे घाटात जे बोर्ड लावलेले असतात, भाऊ तोरसेकर किंवा पत्रकार हा तसा बोर्ड असतो. तो तुमचा विरोधक नसतो. तो बोर्ड काय सांगतोय हे समजून गाडी हाकली तर अपघात होत नाही. त्यामुळे आरक्षणामध्ये 50% जर संख्या वाढणार असेल टक्केवारी, तर कुठे अपघात होऊ शकतो हे मी माझ्या ब्लॉगवर लिहिलेलं आहे. 9वं शेड्यूल 9 शेड्यूल हे 9 शेड्यूल जे आहे, ह्या 9 शेड्यूलमध्ये जो कायदा ढकललेला असतो, त्या 9 शेड्यूलमधल्या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकत नाही, हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये आव्हान दिलं जाऊ शकत नाही. तो कायदा झाला म्हणजे झाला. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा आरक्षण जे किती असेल 16% वगैरे, ते केल्यानंतर तो कायदा 9व्या परिशिष्टामध्ये 9 शेड्यूलमध्ये टाकला असता तर त्याला आव्हान दिलं गेलं नसतं. कारण 9व्या शेड्यूलमध्ये 9 शेड्यूल तेवढ्यासाठी झालेलं आहे, ज्या वेळेला समता आणि आणायची, समाजवाद आणायचा म्हणून वेगवेगळे कायदे व्हायला लागले, त्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी होत्या त्यांनी घटनेच्या मालमत्ता अधिकार जो घटनेने दिलेला आहे त्याला धक्का लागतो, म्हणून कोर्टात आव्हानं दिली जायला लागली. मग जमिनीचं वाटप असेल, अतिरिक्त जमीन, सिलिंग कायदा, कसेल त्याची जमीन कायदा, हे जे अनेक कायदे जे समतेचे किंवा सामाजिक न्यायाचे कायदे होते, त्याला जेव्हा कोर्टात आव्हान दिलं जायला लागलं तेव्हा कोर्टाच्या छाननीपासून ते कायदे वाचवायचे म्हणून 9 शेड्यूल 9व्या परिशिष्टाची घटनेमध्ये निर्मिती करण्यात आली. एखादा कायदा सामाजिक न्यायाचा आहे, जनहिताचा आहे, सार्वत्रिक हिताचा आहे म्हणून तो एकदा 9व्या शेड्यूलमध्ये टाकला की मग त्याला कोर्टामध्ये आव्हान दिलं जाऊ शकत नाही, त्याची न्यायालयीन छाननी होऊ शकत नाही आणि तो रद्द होण्याची भीती संपवता येते. ही तरतूद करण्यात आली आणि असे जवळपास 300 कायदे किंवा शासकीय निर्णय केंद्राचे राज्यांचे हे त्या 9 शेड्यूलमध्ये 9व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्यात आले. आणि त्यामुळे असे निर्णय किंवा असे जे कायदे आहेत त्यांना न्यायालयात कोणी आव्हान देऊ शकला नाही किंवा त्याला न्यायालयीन छाननीपासून संरक्षण मिळालेलं आहे. जो निर्णय झाला त्याचा अंमल झालेला आहे. पण आपण जेवढं आरक्षणावर ऐकतोय तेव्हा अजून मला कळत नाही की कोणीतरी का हट्ट धरत नाही की बाकीचं सगळं सोडून द्या, 16% ऐवजी आरक्षण 12% करा, पण जे आरक्षण कराल, जो कायदा कराल तो 9 शेड्यूलमध्ये 9व्या परिशिष्टामध्ये टाका. सगळ्या पक्षांनी पळवाट तिथे काढलेली आहे, ते कायदा संमत करून घेतात, पण तो कायदा अंमलात आणला जाऊ शकत नाही हे कायदा संमत करणाऱ्यांना पक्क माहिती आहे. कारण सुप्रीम कोर्टाने 49% काहीतरी 49% याच्या पलीकडे आरक्षण जाता कामा नये हा निर्णय दिलेला आहे. आणि तो निर्णय सगळ्यांना लागू आहे. अगदी केंद्र सरकारने केलं तरी त्यालाही लागू आहे. सुप्रीम कोर्टाने घातलेली ही लक्ष्मण रेषा कोणीही ओलांडू शकत नाही. तमिळनाडूने ओलांडली, याचं कारण
तमिळनाडूने तो जो कायदा केला जयललिता असताना केलेला आहे, जयललिता मुख्यमंत्री होत्या, आणि जयललितांनी जो आरक्षणाचा कायदा तिथल्या विशिष्ट काही जातींसाठी, पिछड्या जातींसाठी केला, त्यानंतर तातडीने तो 9व्या परिशिष्टामध्ये टाकून घेतला. बाकी कुठल्याही राज्यात तितकं आरक्षण वाढलेलं नव्हतं. सगळ्यात पहिलं एवढं जास्तीचं आरक्षण हे जयललितांनी केलं आणि त्यांनी तो कायदा तातडीने विनाविलंब 9 शेड्यूलमध्ये टाकला, म्हणून त्याला कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलेलं नव्हतं. तेव्हा आज जे सगळे म्हणतात की तमिळनाडूत चालतं, तर मग महाराष्ट्रात का नाही चालणार? अरे तमिळनाडूत चाललं तरी तेच गुजरातमध्ये नाही चाललं, त्याला झाली 2-3 वर्ष. राजस्थानमध्ये नाही चाललं, त्यालाही 2-4 वर्ष होऊन गेलेली आहेत. हरियाणात झालं, त्यालाही 2-4 वर्ष होऊन गेली आहेत. आणि ही सगळेच्या सगळे असे आरक्षणाचे जे राज्य सरकारांनी केलेले कायदे आहेत ते त्या 9 शेड्यूलच्या खडकावर येऊन त्यांची नौका बुडालेली आहे. ते तसेच पडू नयेत. महाराष्ट्रातलं मुळातच मराठा आरक्षणाचा पोरखेळ या आधीच्या सगळ्या काँग्रेस सरकारांनीच पोरखेळ करून टाकला. आज आरक्षणाविषयी पवार साहेब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत करायला जातात, 45 मिनिटाची चर्चा करतात. त्यांचीच सत्ता असताना पवार साहेबांनी मराठा आरक्षणाविषयी काय भूमिका घेतली होती? फार दूरची गोष्ट नाही, 8-9 वर्षापूर्वीची गोष्ट सांगेन तुम्हाला मित्रांनो. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कोरेगाव मतदारसंघातल्या आमदार शालिनीताई पाटील होत्या, माजी मुख्यमंत्री वसंतदादांच्या पत्नी. त्या राष्ट्रवादीच्याच आमदार होत्या आणि त्यांनी मराठा आरक्षणाचा हट्ट धरला होता. त्यासाठी सगळ्या मराठा संस्था, संघटना आहेत, त्यांची संयुक्त बैठक बोलावण्याचा प्रयत्न केला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तावातावाने बोलणाऱ्या आणि आवेशात ती मागणी पुढे रेटणाऱ्या नेत्या, राजकीय नेता म्हणून शालिनीताईंकडे बघितलं पाहिजे. त्या मागणीला विरोध कोणी केला होता? त्याच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा संस्थापक शरद पवार यांनीच शालिनीताई पाटील यांची ती मागणी हाणून पाडली होती. एवढंच नाही, त्यांनी ती मागणी हट्ट धरला, त्या जोरजोरात बोलायला लागल्या म्हणून शालिनीताईंना पक्षशिस्तीचा भंग म्हणून पक्षातून काढून टाकलं होतं. आज तेच पवार हे संयुक्त आघाडीच्या मुख्यमंत्र्याकडे मराठा आरक्षणाविषयी बोलत आहेत. आणि म्हणून मी कुठल्याही पक्षाचं म्हणत नाही, सगळ्या पक्षांनी मराठा आरक्षणाचा पोरखेळ करून ठेवला आहे. कोणीही त्या मराठा संघटनांना, मराठा क्रांती मोर्चा वगैरे जे आहेत, त्यांना हे विश्वासात घेऊन सांगत नाही की बाबा 9 शेड्यूल तिथे जाऊन अडेल आणि त्यासाठी काय करायचं याची चर्चासुद्धा होत नाही. वेगवेगळे अल्पसंख्य आयोग, काय तो असेल OBC आयोग, त्यांच्या सगळ्या सल्लामसलती होतात, पण 9 शेड्यूलविषयी चर्चा होत नाही. आणि म्हणून हा विषय मी जेव्हा सांगतोय तेव्हा मी एक भयंकर सत्य तुमच्यासमोर सांगतोय. तुम्हाला राजकीय नेते काहीही सांगतील, ती शुद्ध फसवणूक आहे असं समजा, कुठलाही पक्ष सांगेल. जोपर्यंत हे सगळे पक्ष आरक्षणाचं समर्थन करताना तो कायदा 9व्या परिशिष्टामध्ये कसा टाकणार हे सांगत नाहीत, तोपर्यंत कुठल्याही विषयावर, कुठल्याही आश्वासनावर मराठा संघटनांनी, क्रांती मोर्चाने विश्वास ठेवायचं कारण नाही. कारण हे सगळं आरक्षणाचं तारू हे 9 शेड्यूलच्या खडकावर आपटून फुटल्याशिवाय राहणार नाही. मग तमिळनाडूत का चाललं याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की जयललितांनी तो कायदा केल्यानंतर ताबडतोबीने 9व्या परिशिष्टामध्ये टाकून घेतला आणि त्यामुळे त्याला आव्हान दिलं जाऊ शकलं नाही. पण ज्या वेळेला तोच आधार घेऊन सुप्रीम कोर्टाची 49% मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न झाला,
तेव्हा त्याला आव्हान दिलं गेलं. आणि मला वाटते बहुतेक राजस्थानने जे गुज्जरांसाठी आरक्षण केलं त्यामुळे ती 49% मर्यादा ओलांडली जात होती. आणि त्यावेळी जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली तेव्हा राजस्थानचे कोण वकील होते मला नाव आठवत नाही, पण त्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की जर सुप्रीम कोर्ट या आरक्षणाला मान्यता देत नसेल तर आम्हाला सुप्रीम कोर्टाचे अधिकार छाटावे लागतील, आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या छाननीतून हा कायदा बाहेर काढावा लागेल. आणि तो बाहेर काढण्यासाठी आम्हाला राजस्थानमधल्या या आरक्षणाचा कायदा हा 9व्या परिशिष्टामध्ये 9th शेड्यूलमध्ये टाकावा लागेल असं राजस्थानच्या वकिलांनी ठणकावून सुप्रीम कोर्टाला सांगितलं. सुप्रीम कोर्टाने त्यावर दिलेलं उत्तर माहिती आहे. कधीतरी आरक्षण देऊ देऊ म्हणणारे या मराठा नेत्यांना हे सत्य सांगतात का की काय झालं त्यावेळेला? राजस्थानचा आरक्षण वाढवणारा कायदा हा 9व्या परिशिष्टामध्ये टाकण्याचा इशारा जेव्हा वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींना दिला, त्या खंडपीठाला दिला, तेव्हा खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी दिलेलं उत्तर फार गंभीर आहे. आणि त्यामुळे सगळ्यांची बोलती बंद झाली राजकीय पक्षांची. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने तितकं ठणकावून त्या राजस्थानच्या वकिलाला सांगितलं की जरूर टाका. तुम्ही आम्हाला जर धमकी देत असाल की आरक्षणाची सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली मर्यादा ओलांडण्यासाठी तुम्ही हा कायदा 9th शेड्यूलमध्ये टाकणार असाल तर आम्हाला 9th शेड्यूल म्हणजे 9वं परिशिष्टसुद्धा छाननीसाठी ओपन करावं लागेल. त्याचा अर्थ इतकाच की 9th शेड्यूल हे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे की नाही याचा निर्णय सुप्रीम कोर्टाला करावा लागेल. आणि तो फक्त तुम्ही टाकलेल्या कायद्यापुरता मर्यादित असणार नाही. राजस्थानने जे 49% मर्यादा ओलांडणारा जो कायदा केला आहे तो 9व्या परिशिष्टामध्ये टाकला तर फक्त त्याची छाननी होणार नाही, तर 9व्या परिशिष्टामध्ये जे जे कायदे आहेत, जे जे शासकीय निर्णय आहेत ते सगळे ओपन करावे लागतील. कारण आम्ही मग 9वं शेड्यूल 9th शेड्यूल 9वं परिशिष्ट हे खरोखरच सामाजिक न्यायासाठी आहे का आणि त्यातून सामाजिक न्याय शक्य झाला आहे का हे सगळंच्या सगळं आम्हाला कोर्टाच्या छाननीसाठी घ्यावं लागेल. त्यात किती कायदे किंवा किती शासकीय निर्णय हे खरोखरच सामाजिक न्यायाचे आहेत की राजकीय हेतूने केलेले आहेत हे पण आम्ही तपासायला घेऊ. राजस्थानच्या वकिलाला सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने इतक्या स्पष्ट शब्दात हे बजावलं की जरूर टाका. तुम्हाला असं वाटत असेल की विधिमंडळ आणि कायदेमंडळ यांची हुकूमत घटनेच्या चौकटीच्या पलीकडे जाते तर मग घटनेची चौकट, घटनेची पायाभूत रचना सांभाळणं ही जबाबदारी सुप्रीम कोर्टाची आहे. आणि ती जर तुम्ही ओलांडणार असाल तर मग घटनेतील 9वं परिशिष्ट हे सुद्धा सुप्रीम कोर्टाला तपासावं लागेल. कारण घटनेची पायाभूत चौकट जपणं हे सुप्रीम कोर्टाचं कर्तव्य आहे. त्याच्याही पुढे जाऊन असा एक शेरा मारण्यात आला की तुम्ही सामाजिक न्यायाच्या बळासाठी सामाजिक न्यायाचं लेबल लावून किंवा नाव घेऊन वाटेल ते कायदे कराल जे एकूण घटनेच्या स्वरूपाला धक्का देणारे असतील, नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धक्का देणारे असतील तर ते तपासावे लागतील. केवळ 9व्या परिशिष्टामध्ये आहेत म्हणून आम्ही त्याकडे पाठ फिरवू शकत नाही. तेव्हा राजस्थानचा आरक्षणाचा जो कायदा आहे 49% ओलांडणारा आहे तो जरूर 9व्या परिशिष्टामध्ये टाका. पण मग रडू नका
की आम्ही 9वं परिशिष्टच तपासायला घेतलं, तेव्हा 9th शेड्यूल नावाचं जे पाखंड आहे ते पाखंड आहे तिथपर्यंत ठीक आहे, पण ती लक्ष्मण रेषा ओलांडू नका की जेव्हा आम्हाला ते शेड्यूलसुद्धा छाननीला घ्यावं लागेल. आणि त्याचा स्पष्ट अर्थ त्याने असा सांगितला की 9th शेड्यूल जर आम्ही तपासायला घेतलं तर मग तुमचं आरक्षण टिकेल की नाही याची खात्री नाही आहे, पण तमिळनाडूचं आरक्षण मात्र जाऊ शकतं. आणि ही बाब फार महत्त्वाची आहे. महाराष्ट्र सरकारने एक आश्वासन द्यावं. मराठा क्रांती मोर्चा, मराठा संघटना यांनी या सरकारकडून किंवा सगळ्या पक्षांकडून एक आश्वासन घ्यावं. आरक्षण किती आहे, 12%, 16%, कुठल्यातून कमी कुठल्यातून जास्त, ह्या वादात सापडू नका. तुम्हाला सगळ्या राजकीय पक्षांची सत्व परीक्षा बघायची असेल तर एक मागणी करा की जे काय 12%, 16%, 10% मराठ्यांना जे आरक्षण देणार आहात तो आरक्षणाचा कायदा संमत करा आणि तो 9th शेड्यूलमध्ये टाका, 9व्या परिशिष्टामध्ये टाका की जेणेकरून कुठल्याही न्यायालयाला त्याची छाननी करायचा अधिकार उरणार नाही. कारण 9वं परिशिष्ट हे कायद्या कुठल्याही सामाजिक न्यायाची कवचकुंडल आहे. आणि खरोखरच मराठा आरक्षण हे जर सामाजिक न्यायाचा विषय असेल तर मग त्याला 9व्या परिशिष्टामध्ये टाकावं लागेल. आणि तिथे सगळ्या पक्षांची किती प्रामाणिक भावना आहे मराठ्यांना आरक्षण देण्याचं याचा खुलासा होऊन जाईल. बघू किती पक्ष तयार होतात की 9व्या परिशिष्टामध्ये आम्ही हा कायदा टाकतो. बघा, तेव्हा स्वतःची दिशाभूल करून घेऊ नका, मराठा समाजाची दिशाभूल होऊ देऊ नका. सरकार कुठल्याही पक्षाचं असो, त्यांनी किती मोठमोठी आश्वासनं देऊत, जोपर्यंत आरक्षणाचा कायदा 9व्या परिशिष्टामध्ये 9th शेड्यूलमध्ये जात नाही तोपर्यंत त्याची कुठलीही शाश्वती राहणार नाही. त्याच्या अंमलबजावणीची कोणीही खात्री देऊ शकत नाही. कसरती होतील, कोलांट्या उड्या मारल्या जातील, पण आरक्षण टिकणार नाही. तेव्हा एक सोपं आश्वासन घ्या सगळ्या पक्षांकडून की मराठा आरक्षणाचा कायदा हा 9th शेड्यूलमध्ये टाकू. बाकी किती टक्के, काय टक्के, कुठल्या क्षेत्रात, हा विषय बाजूला ठेवा. मराठा मित्रांनो, दिशाभूल करून घेऊ नका. फक्त आरक्षणाचा कायदा 9व्या परिशिष्टामध्ये टाकायचा आग्रह धरा. सगळ्या पक्षांचे किती प्रामाणिक आहेत त्याचा खुलासा होऊन जाईल. मित्रांनो, याविषयी परत कधीतरी सविस्तर बोलेन, पण आज मी तुमच्यासमोर पेटारा उघडून ठेवला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रपरिचितांकडे फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष कुठल्याही बातमी, घडामोडींचे, घटनेचे वेगवेगळे पदर उलगडून सांगतो, त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. आत्ता इथेच थांबतो. नमस्कार.